नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. मराठी भाषेत सध्या युवा पिढी अत्यंत सकस आणि सर्जनशील असं लेखन करते. ते जाणून घेण्याचा एकमेव कार्यक्रम म्हणजे तुमचं आमचं हे आनंदाचं पान. तेव्हा या आनंद गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या नव्या दमाचे लेखक भन्नाट लेखन करतायत. त्यांचं लेखनातले प्रयोग म्हणजे आनंददायी असा अनुभव आहे. अशा सध्याच्या भन्नाट लेखकांपैकी एक म्हणजे ऋषिकेश गुप्ते. ऋषिकेश किती विविध प्रकारचं लेखन करतो. हाकामारी, दंशकाल काय किंवा गोठण्यातल्या गोष्टी काय, प्रत्येक वेळी आपल्याला या लेखकाकडून काहीतरी वेगळं मिळतं. तर या लाडक्या लेखकाची नवी कादंबरी येते आणि कादंबरीचं नाव आहे कानविंदे हरवले. आता या नावावरून काहीच कल्पना येत नाही, तेव्हा गप्पा मारूया थेट ऋषिकेश गुप्तेंशी या नव्या कादंबरीबद्दल. ऋषिकेश, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. आणि मी जसं आत्ता सुरुवातीला म्हटलं की या शीर्षकावरनं काहीही कळत नाही, त्यामुळे ही नवी कादंबरी काय आहे हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. धन्यवाद. नवी कादंबरी काय आहे हे थोडक्यात सांगणं कठीण आहे. म्हणजे शीर्षकावरनं काही न कळू देणं हाच या कादंबरीचा खरं तर उद्देश आहे. पण अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर सिनेमा या एका संज्ञेच्या भोवताली गुंफलेली हे सगळं कथानक आहे. मग आणि रहस्याच्या किंवा गुढाच्या अंगाने जाणारी ही कादंबरी आहे. एक पुण्यातले सिनेमा दिग्दर्शक वासुदेव कानविंदे हे अचानक हरवतात आणि ते हरवण्याआधी एक गूढ सिनेमा शोधत असतात. गूढ म्हणजे त्या सिनेमाविषयी आजवर कधीही कोणीही काहीही ऐकलेलं नाही आहे. आणि त्या संपूर्ण त्यांचं हरवणं आणि त्यांचा या कादंबरीच्या मुख्य नायकांनी घेतलेला शोध आणि त्या अनुषंगाने सिनेमा नामक संज्ञेची जी मला आकळलेलं एक तत्त्वज्ञान आहे, त्या तत्त्वज्ञानाचा एक केलेला उहापोह, अशा प्रकारचं ते कथानक म्हणता येईल. पण खरं तर मला सांगता येणार नाही स्पष्ट शब्दात की हे नेमकं काय आहे. एक नक्की आहे की ही गुढाच्या अंगाने जाणारी एक कादंबरी आहे आणि मला लिहिताना यात खूप मजा आली. मी खूप ही कादंबरी लिहिणं एन्जॉय केलं. ऋषिकेश, खरं तर याच्यापूर्वी आपण ज्या साधारण 2 वर्षापूर्वी गप्पा मारल्या होत्या त्या होत्या गोठण्यातल्या गोष्टीबद्दल. गोठण्यातल्या गोष्टी अगदीच वेगळ्या होत्या, त्या थोड्याशा आठवणी होत्या. आणि त्यानंतर थेट हा सिनेमा म्हणजे ज्याचा खरं तर केंद्रबिंदू आहे अशा पद्धतीची कादंबरी आहे. त्या गोष्टी होत्या, ही कादंबरी आहे. तर ह्यामध्ये इतका काळ गेला, तर हे कुठं जुनं तुमच्या मनात असलेलं होतं की या 2 वर्षाच्या कालावधीतलीच म्हणजे विचारातून आलेली म्हणा किंवा काही अनुभवातून आलेली ही कादंबरी आहे? नाही, मुळात असं जुनं नवं असं काही नसतं. म्हणजे मुळात कोणतंही लेखन हे जुनंच असतं, कारण ते आपल्या मनात असतं, त्याशिवाय ते उतरत नाही. कारण एका क्षणी सुचलं आणि ते लिहिलं गेलं असं माझं तरी होत नाही. पण ना, एक आकार यावा लागतो. हे सगळं जे सुचणं आहे ना, त्याला एक आकार यावा लागतो, त्याला एक कथानक मिळावं लागतं. म्हणजे मी जो सिनेमा पाहिला माझ्या गावी नागोठण्यात, मी जसा वाढत गेलो तेव्हा मी जो सिनेमा पाहिला, या सिनेमाने मला ना कायमच एक भुरळ घातलेली आहे. आणि मलाच काय, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील, भारतातील सगळ्या जनतेला सिनेमाने कायमच भुरळ घातलेली आहे. तर त्यामुळे विषय हा मनात होताच की कधीतरी सिनेमाविषयी काहीतरी लिहावं हे आतून म्हणजे येत होतंच. एका क्षणी त्याला कथानक सापडलं आणि मग ते कथानक आणि मग ती या सिनेमाच्या आठवणी, मी पाहिलेला, मी अनुभवलेला सिनेमा, या सगळ्यांचं मग ते एकत्रित एकजिनसी परिणाम म्हणजे ही कादंबरी आहे. खरं तर ऋषिकेश, तुमच्याशी गप्पा मारायचं ठरल्यावर मला ना पहिला प्रश्न हाच पडला होता की तुमचे म्हणजे दंशकाल म्हणा किंवा इतर पुस्तकं, हाकामारी म्हणा, प्रत्येकाचा वेगळा जॉनर आहे, प्रत्येकात तुम्ही वेगळा प्रयोग करता. हे सगळं असलं तरी ते जे गूढ काहीतरी गूढाबद्दलचं फॅसिनेशन आहे हे कशात नाही आलं? म्हणजे ते आपण तशा पद्धतीने लिहिलं पाहिजे किंवा ते लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे तुम्हाला आहे फॅसिनेशन की काय? म्हणजे नाही, फॅसिनेशन मला आहेच. मुळात माझी वाढच त्या प्रकारे झाली असावी. मी त्याच प्रकारचं वाचन, म्हणजे मी सर्व प्रकारचं वाचन केलं. म्हणजे मी अगदी भावनाप्रधान कादंबऱ्या, अभिजात कादंबऱ्या,
रहस्य कादंबऱ्या किंवा सर्वच प्रकारचं विनोदी लेखन. पण मला वाटतं माझी वाढच त्या प्रकारे झाली असावी. म्हणजे एखादी व्यक्ती असते, त्या व्यक्तीला त्या रसाची म्हणू आपण किंवा त्या एखाद्या जॉनराची म्हणू किंवा त्या भावनेची ओढ असते किंवा ती भावना त्या व्यक्तीला जास्त आकर्षित करत असते. मला वाटतं जीवनातलं जे गूढ आहे किंवा आपल्या माणसांच्या आयुष्यातलं जे गूढ आहे आणि विशेषतः आपल्या मनोविश्वात एक गूढ आहे. कारण आपलं मनोविश्व हे पुरतं कुणालाच कळत नसतं, आपल्या स्वतःलाही कळत नसतं. तर मला या मनोविश्वाच्या गुढाला स्पर्श करणारं लिहिणं कायम मला आवडतं. आणि ते असं मी जाणून बुजून आता मी ठरवलं आता मी हे असं लिहिणार आहे असं ठरवून मी नाही करत. म्हणजे मला करताही येत नाही तसं. मला विषय सुचताना तसे सुचतात, ते आकाराला येताना तसे आकाराला येतात. ते विषय कथा कादंबरी रूपात जन्म घेतानाही त्याच प्रकारे जन्म घेतात. तर यासाठी मी काही विशेष केलेलं असतं असं नाही मला वाटत. पण आता पुढे काय? म्हणजे कानविंदे हरवले तुम्हीच सांगितलं की ती आता कादंबरी रूपात आली, ह्याच्या पुढे काय? ऋषिकेश गुप्तेंकडनं आम्हाला नवीन कुठला जॉनर म्हणा की एखादा वेगळा प्रयोग वाचायला मिळेल का? काही तुमच्याकडनं सध्या लिहिलं जात आहे का? हो, मी सध्या एक फिक्शन लिहितोय. त्याला आता कादंबरी म्हणावं का कथासूत्रात ओवलेली एकत्रित एक कथानक. म्हणजे मला त्याला नेमकं कथा कादंबरी या एखाद्या माध्यमात बंदिस्त करता येणार नाही. पण मी सध्या सदाशिव पेठेत शेरलॉक होम्स नावाचं एक कथासूत्र लिहितोय. अरे वा. यात कल्पना अशी आहे की शेरलॉक होम्स हा काळाची आणि बाकी सगळी तर्काची बंधनं सोडून आता पुण्यात येऊन राहतोय आणि पुण्यातले तो सांस्कृतिक सामाजिक पेच जे आहेत ते त्याच्या साहस कथांच्या माध्यमातून सोडवतोय. अच्छा. अशी मी सध्या एक कथासूत्र सध्या लिहितो आहे. आणि ते म्हणजे मला वाटतं 2024 मध्ये ते पुस्तक रूपाने साधारण यावं. म्हणजे आपण अगदी आपल्या गप्पांच्या शेवटाकडे येतोय आणि हा आपला खास पुस्तकांबद्दलचा कार्यक्रम आहे. तेव्हा मला आवर्जून विचारायचा प्रश्न असा आहे की गेल्या कालावधीत म्हणजे वर्षभरात 2 वर्षात असं एखादं पुस्तक आहे का की ज्याने तुमच्या मनावर गारूड केलं किंवा असं वाटलं की अरे हे पुस्तक खूप छान आहे ते सगळ्यांनी वाचावं? तर तुम्ही आपल्या वाचक प्रेक्षकांसाठी त्या पुस्तकाविषयी सांगा. मला सगळ्यांनी वाचावं असं मला कल्पना नाही आहे. सगळ्यांनी वाचावं किंवा वाचू नये असं. पण अशी अनेक खरं तर पुस्तकं असतात की जी त्यावेळी आपल्यावर गारूड करतात. आणि पण मला त्यात निखिलेश चित्रेचं जे गॉगल लावलेला घोडा हे पुस्तक आहे त्याचा मला विशेष उल्लेख करावा असं वाटतो. हे एक वेगळं उत्तम लिखाण मराठीतलं आहे आणि ते खूप सटली प्रायोगिक आहे आणि त्याच वेळी ते आपण वाचत राहतो इतपत रंजकही आहे. त्यामुळे मला त्या एका पुस्तकाचा उल्लेख इथे आज करावासा वाटतो. पण तशी पुस्तकं खूप आहेत, पण आत्ता जे मला सुचतंय ते आहे. नाही, खरं तर ऋषिकेश आजच्या गप्पा आपल्या कानविंदे हरवलेच्या निमित्ताने सुरू झाल्या. कानविंदे हरवलेबद्दल तुम्ही उत्सुकता आता खूप वाढवलेली आहे कारण तो आता सिनेमाच्या शोधातला हरवलेला कानविंदे आहे. त्याच्यामुळे हे पुस्तक प्रेक्षकांपर्यंत आमच्या वाचकांपर्यंत पोचल्यावर त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि तुम्ही नंतर ज्या 2 पुस्तकांविषयी सांगितलं त्यांनी आमची उत्सुकता वाढवलेली आहे. तर त्या दोन्ही पुस्तकांसाठी पण शुभेच्छा. आणि आज आमच्याकडे आलात, आमच्याशी गप्पा मारलात आनंदाचं पानमध्ये, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. तुमचेही धन्यवाद मला आवर्जून बोलवलं त्याबद्दल. इब्रू या नावापासून सुरुवात करूया. एकतर या शब्दाचा अर्थ काय आणि यातून तू कुणाची कथा सांगू इच्छिते या सगळ्याच कथांमधून? इब्रू ह्या नावाविषयी खूप चर्चा झालेल्या दिसून येतात. कारण इब्रू हा मराठी शब्द नाही आहे, तो एक कन्नड शब्द आहे. आणि मुळात इब्बरू ह्या प्रमाणित भाषेत असलेल्या कन्नड शब्दापासून इब्रू हा जो बोलीभाषेतला शब्द आहे तो ह्या कथासंग्रहाच्या शीर्षकासाठी वापरण्यात आला. कारण तशी कथाही त्याच्यात इब्रू नावाची आहे. आता इब्रू का डोक्यात आलं किंवा ह्यातल्या कथा कशा स्वरूपात लिहिल्या गेल्या ते सांगण्यापूर्वी इब्रू ह्या कथेबद्दल थोडंसं मी बोलेन. मुळात कर्नाटकात माझ्या आईचं माहेर असल्यामुळे
आजोळी जाणं येणं फार असायचं सुट्ट्यांमध्ये. आणि तिथे मी साधारण एक 7वीत 8वीत असताना काही समलिंगी मुली ज्यांचे चौकटीबाहेर असणारे संबंध मला दिसले. अर्थात त्या काळात म्हणजे हा साधारण 90च्या दशकातला काळ असेल, 98-99. आणि त्यावेळी मला फार प्रश्न पडायचे की हे काय आहे. आणि एक पुरुष आणि स्त्री आपण समजू शकतो, पण 2 मुली आणि नक्की काय. तर बऱ्याचदा त्यांना इबरू, दोघी 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 असं, हा इबरू हा शब्द कानावर फार पडला होता त्यावेळी. आणि जेव्हा आईला विचारलं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्या वयात मला काही गोष्टी सांगितल्या गेल्या आणि ते इतकं मनात घर करून बसलं. कदाचित कथाबीज मनात रुजण्याची ती पहिली पायरी असेल आणि तिथून मग ते सुरू झालं. आणि ते साधारण एक 4 वर्षापूर्वी कागदावर आलं, इब्रू ह्या नावाने. सो असा इब्रूचा म्हणजे शीर्षक कथेचा माझा प्रवास झाला. या सगळ्या कथांमधली ही माणसं तुला कुठे भेटली? हे सगळे अनुभव तू कसे गोळा केलेस? मला मी जरी मुंबईत असले, म्हणजे माझी कर्मभूमी जन्मभूमी सगळे इकडे मुंबईत असले, तरी माझं गाव मूळ सांगली आहे. सांगली जिल्ह्यातलं एक छोटंसं खेडेगाव आहे ढोराळे, जे माझ्या बाबांचं गाव आहे. आणि बाबा प्राध्यापक असल्यामुळे सुट्टीत आम्ही नेहमी तिथे जायचो सुट्ट्यांमध्ये. सो ती जी पात्र भेटण्याची प्रोसेस म्हणतो ती मला तिथेच एकतर प्रवासादरम्यान किंवा मग माझ्या गावी आजूबाजूला जे व्यक्ती मला भेटत आले त्यातनंच ती पात्र मी पात्र म्हणून माझ्या कथेत किंवा माझ्या लिखाणात इतर वेगवेगळ्या शैलींमध्ये ते दिसत आले. एक साधं एक उदाहरण द्यायचं झालं इब्रूबद्दल ओव्हरऑल, तर मी माझ्या मनोगतात पण लिहिलंय की ओकिडा म्हणजे कचरा, जिथे आपण घरातल्या नको असलेल्या गोष्टी टाकतो. ग्रामीण भागात असतात ना घराबाहेर ओकिडा. आता मला ना ओकिडाबद्दल आपल्याला एवढी बेसिक माहिती आहे. आता त्याच्यानंतर ती जी प्रोसेस आहे खत बनण्याची, त्याच ओकिड्यातल्या गोष्टी खत म्हणून विकल्या जातात, म्हणजे त्याला किंमत येते. तर कचरा ते कुजून सडून बराच काळ गेल्यानंतर जी खत बनण्याची प्रोसेस आहे, ती प्रोसेस म्हणजेच मला असं वाटतं इब्रूमध्ये आलेल्या माझ्या नायिका आहेत, ज्यांनी मला बसू दिलं नाही, ज्यांच्या हाका मला नेहमी कानावर यायच्या आणि मला हलवून सोडलं त्यातल्या पात्रांनी, अनेक पात्रांनी, की हे आम्ही अशा आहोत आणि आम्ही लोकांपर्यंत पोहोचणं आत्ताच्या स्टेजला खूप गरजेचं आहे अशा स्वरूपात. आणि त्या पात्रांनीच मला असं वाटतं माझ्याकडून हे लिहून घेतलंय. आणि मी नेहमीच म्हणते की फक्त फिक्शन किंवा जे घडलंय प्रत्यक्ष ते मांडणं म्हणजे कथा नाहीये. कथा त्या पलीकडे काहीतरी आहे. जेव्हा तुम्ही लेखक म्हणून जे निरीक्षण करता आणि समाजाला तुम्हाला काही द्यावंसं असं वाटतं तुमच्या विचारांच्या माध्यमातून, तेव्हा या सगळ्यांचं एक छान मिश्रण आणि त्याच्यावर केलेली प्रोसेस, त्याला मुरू देणं आणि थांबणं, विचार करणं, अभ्यास करणं, निरीक्षण करणं, ह्या सगळ्या गोष्टी यातनं आलेल्या आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं इब्रूमधल्या कथा फक्त कथा नाही आहेत, तर कसं जगावं आणि जगणं खऱ्या अर्थाने कसं लोकांसमोर मांडावं हे ह्यातली प्रत्येक पात्र शिकवतात. म्हणजे ह्यात फक्त स्त्री पात्र खूप छान आलेत किंवा काहीतरी संघर्षातनं पुढे येऊन त्यांनी काहीतरी मांडलं, एक आयडल स्वतःचं उभं केलं असं नाही. ह्यातली पुरुष पात्र जी आहेत ती सुद्धा तितकीच दर्जेदार आणि त्या स्त्रियांना समजून घेणारी अशी आहेत. म्हणजे मग त्यातला मोक्षमधला स्मशानात वंदीला आपल्या प्रियसीला भेटायला जाणारा चंदू नावाचा प्रियकर असो, किंवा समलिंगीवर जी कथा आहे इब्रू त्यातला चन्नवा असो, किंवा मग समीर असो नास्तनमधला जी ब्रेस्ट कॅन्सरवर आधारित कथा आहे. कारण बायकांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्तन, शरीरातला सगळ्यात महत्वाचा आणि आकर्षित भाग म्हणून याविषयी बोललं जातं. पण ते स्तनच नसतील आणि कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सरमुळे ते जर निघाले ऑपरेशनमुळे, तर मग त्या बाईची मानसिकता काय असेल आणि ती
कशा स्वरूपात स्वतःला समाजासमोर ठेवेल, कशी जगेल, तिच्या आतली घुसमट, ह्याला खूप सकारात्मकतेने ह्या कथेत मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि ओव्हरऑल सगळ्याच कथा मला असं वाटतं की तुम्हाला काहीतरी शिकवून जातात. खरं तर या कथांचे विषय चाकोरी बाहेरचे आहेत. मग ते वाचल्यानंतरचा प्रतिसाद कसा आहे लोकांकडनं, वाचकांकडनं? पुस्तकाला प्रतिसाद खूप चांगला आहे. बऱ्याच वेगवेगळ्या दिग्गज लोकांनी, लेखकांनी, समीक्षकांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे. परीक्षणं बरीच आलेली आहेत इब्रूबद्दल. पुरस्कारही मिळाले इब्रू पुस्तकाला. मला प्रतिसाद हा शब्द जेव्हा आला तेव्हा मला वाचकांचा प्रतिसाद फार भारावून सोडणार आहे. अर्थात इतरांनी जे लिहिलं ते सुद्धा मला पुरस्कारासारखंच आहे त्या पुस्तकाबद्दल इतकं लिहिलं जाणं. सो त्या वाचकांचा प्रतिसाद, त्यातल्या काही वाचक होत्या ज्या लेस्बियन्स म्हणू शकतो, काही गे कॅटेगरीमधले, काही रेड अलर्ट एरियामध्ये वेश्यावस्तीत काम करणाऱ्या बायका. तर त्या बायका वाचत असतील की नाही हा खूप मोठा प्रश्न होता माझ्यासाठी, की एखाद्या रेड अलर्ट एरियामधल्या मुलीचा फोन येणं वाचक म्हणून आणि तिने हे सांगणं, सारिका हे पात्र बोगदा ह्या कथेमधलं आहे आणि ती कथा वाचून तिने मला फोन केला होता. सो ते मला खूप हे झालं. ब्रेस्ट कॅन्सर असणाऱ्या बऱ्याच बायका ज्यांचा कॉन्फिडन्स लो झालेला असतो अर्थात अशा सगळ्या गोष्टींमुळे, त्या बायकांनी बऱ्याच जणांनी फोन केले. विशेष म्हणजे पुरुष वर्ग आहे त्यांनीही फोन केले हे सांगण्यासाठी की ह्यात आलेली पुरुष पात्र सुद्धा पुरुषांच्या मनात काय आहे हे एखाद्या बाईने लिहिलं, एखाद्या स्त्री लेखिकेने लिहिलं. तर ते खूप त्यांना आवडलं, भावलं आणि ते रिलेट करू शकले. प्रियंका, खूप खूप आभार तुझे. आज तू आमच्याशी गप्पा मारल्यास त्यासाठी आणि तुझ्या सगळ्या नव्या कामासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा सुद्धा. आता थेट जाऊया राजहंस पुस्तक पेठेत. आजच्या टॉप 5 विषय जाणून घ्यायचे आपल्याला आणि ते सांगतायत लेखक, समीक्षक आणि राजहंस पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशी. रसिक हो, नमस्कार. पुन्हा एकदा राजहंस पुस्तक पेठेतून मी संजय भास्कर जोशी तुमच्याशी अलीकडे खूप चर्चेत असलेल्या, मागणी असलेल्या पुस्तकांविषयी गप्पा मारायला आलो आहे. आपल्या आनंदाचं पानविषयी मला एक गमतीदार विषय सुचला, असा तो म्हणजे हे पान असं असतं, कागद असा असतो की खिशातल्या पर्समधल्या पाकिटातल्या हिरव्या, निळ्या, गुलाबी कागदांपेक्षा ज्यावर काळी अक्षर उमटली आहेत असे पांढरे कागद ज्यांना प्रिय आहेत, असं आपली ही पुस्तक प्रेमींची जमात आहे आणि या जमातीचं हे आनंदाचं पान आहे. तर मित्रहो, या आठवड्यामध्ये खूप मागणी असलेली, चर्चेत असलेली पुस्तकं मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात पहिलंच पुस्तक मला अतिशय आनंद होतो सांगायला, नेहा लिमये यांचं शब्द सूर जपून ठेव आहे. मराठी मनावरती नाट्यसंगीत आणि भक्तिसंगीत या दोन्ही माध्यमातून शास्त्रीय संगीताने कायमचं मनात घर केलं आहे आणि शास्त्रीय संगीत सर्वांना प्रिय आहे, पण ते समजत नाही. तर त्या संगीताविषयी अतिशय रसाळ शैलीमध्ये लिहिलेलं हे पुस्तक आहे. रसिक हो, दुसरं पुस्तक यावेळचं असं आहे की मराठी माणसाला एक बुद्धिमान विदुषी म्हणून ज्या माहिती आहेत अशा सरोज देशपांडे यांचं महाभारत पुन्हा एकवार, शोध नव्या दिशांचा, असं हे पुस्तक आहे. सरोजताईंनी 10 वर्ष महाभारताच्या वाचनाचा वर्ग चालवला आणि त्या वर्गामध्ये ज्या विषयांचा उहापोह झाला त्यांच्या आधारे त्यांनी प्रमुख लेख लिहिले, तसं त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी लेख लिहिलेत. असं हे सुंदर पुस्तक महाभारतातल्या वेगवेगळ्या अंगांचा उहापोह करणार आहे. गंमत म्हणजे यावेळचं तिसरं पुस्तक अनेक वेळा या यादीत येतं, ते म्हणजे बहुचर्चित आणि अजूनही प्रचंड मागणी असलेलं मनोज बोरगावकर यांचं नदिष्ट हे पुस्तक. रसिक हो, यानंतरचं पुस्तक म्हणजे एका वनवेड्या माणसाची सह्य कड्यांवरती, वनावरती, निसर्गावर केलेल्या प्रेमाची प्रेम कहाणी आहे. विख्यात निसर्गतज्ञ, पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांचं आत्मचरित्र सह्याचलामी, एक प्रेम कहाणी. अतिशय ललितरम्य शैलीत लिहिलेलं पण माहितीने परिपूर्ण असं हे पुस्तक. अगदी जरूर वाचा, सह्याचला आणि मी, एक प्रेम कहाणी. आणि रसिक हो, शेवटचं पुस्तक या यादीतलं आहे ते म्हणजे आपल्या मराठी माणसाला अत्यंत प्रिय असणाऱ्या शांताबाई शेळके यांच्या 100 उत्कृष्ट कवितांचा संग्रह. पण तो कसा आहे तर 100 अतिशय
प्रतिभावंत विविध क्षेत्रातले मान्यवर अशा लोकांनी आपल्याला आवडलेली शांताबाईंची कविता निवडली आहे आणि त्या कवितेविषयी आपलं भाष्य केलं आहे आणि त्या कविता देखील या पुस्तकात दिल्या आहेत. यात वसंताबाजी डाके आहेत, प्रभा गणोरकर आहेत आणि त्याचबरोबर एकीकडे नीलमताई गोरे आहेत, मधुराणी प्रभुलकर असे सेलिब्रिटी आहेत. अशा लोकांनी सजवलेलं हे सुंदर पुस्तक बकुळगंध शांताबाईंच्या 100 कविता. तर रसिको ही आहेत 5 पुस्तकं. जरूर वाचा, वाचत रहा, समृद्ध होत रहा. धन्यवाद. आजच्या या टॉप 5 मधल्या 5 पुस्तकानंतर पुन्हा एकदा एवढंच ठरवूया की आपल्याला सगळ्यांना चांगलं वाचत राहायचंय आणि इतरांनाही चांगलं वाचण्यासाठी प्रेरित करायचंय. पुन्हा पुढच्या आठवड्यात नवीन पुस्तकांसह भेटूच. तोपर्यंत वाचत रहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.